चांडिल्य ऋषींच्या तपस्थली चांडिलेश्वर महादेव मंदिर पुलाच्या जवळ आम्ही आलो. मातून निघालो आम्ही पुढे. आता मैयावर जाणार आणि अंघोळ करणार आणि तिथून पुढे प्रयाण करणार. हंडियामध्ये होतो आम्ही रात्री मुक्काम. हंडिया मैयाच्या किनाऱ्यावर असल्यामुळे इकडे आलो आणि आज किनाऱ्याचं स्नान नशिबामध्ये आहे मैयाच्या. नर्मदे हार. हंडिया इकडे हंडियाचा पूल आहे आणि तिकडे मैया. मैयाचं नाभिस्थान नेमावर, त्या पलीकडच्या घाटावर आम्ही होतो. मी तर इथे तीन दिवस राहायला होते त्या टेकडीवरच्या मंदिराच्या आश्रमात. त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला मी आता आलोय. हंडिया घाट. जसं बर्मानला मस्त वाटलं, अरे आपण उलट्या दिशेला आलो बरोबर दुसऱ्या काठावर बर्मान घाटला, तसं आज छान वाटते की अरे नेमावरच्या बरोबर विरुद्ध दिशेला आता आपण आलो. म्हणजे परिक्रमा केल्याचं असं जाणवतं की अरे हां आपण तिकडून गेलो आणि इकडून परत आलो. म्हणजे ॲक्च्युली परिक्रमा मैयाची करतो हे जाणवतं. तिकडे एक जैन टेम्पल निर्माणाधीन आहे. ते टेकडीवरचं मंदिर आहे. तिथे मी आश्रमात 3 दिवस राहिले होते. आणि नेमावरचं मंदिर हे खूप सुंदर कोरीव काम असलेलं. नाभिस्थान दिसतंय. आता पाणी जरा विरळ झाल्यामुळे नाभिस्थान बाहेर आलंय. हे जे झेंडा लावलेलं ठिकाण आहे हे नाभिस्थान आहे. तिथे बोटीने जातात आणि ॲक्च्युली नाभीसारखं स्थान आहे ते. हे जे मंदिर आहे त्याला म्हणतात सिद्धनाथ महादेव, गढीमध्ये असलेलं. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध हंडियाचं या दिशेला आहे ते सिद्धनाथ आणि रिद्धनाथ दोन्ही मिळून दर्शन पूर्ण होतं. ते आता दर्शन करायला आम्ही जाणार आहे. रिद्धनाथ महादेव. इकडे पण एक मंदिर असणार आहे पूर्वी, आता ते सगळं उघड्यावर आले.
इकडे पुलावरती स्विफ्ट पक्ष्यांची घरटी आहेत. मातीनी बनवतात ते. जुन्या मंदिरांमध्ये पण असतात. उडतायत ते सगळे. त्यांची कॉलनीच झाली आहे. त्यांची मैयाच्या किनाऱ्यावर झाली. नेमावरच्या बरोबर समोर तिकडे सिद्धनाथ महादेव आणि इकडे रिद्धनाथ महादेव. कोरीव काम वगैरे चांगलं आहे. जुन्या काळातलं मंदिर आहे. जुनं मंदिर, त्याचे काही अवशेष इथे आहेत. खांबाचे. श्री वेदनाथ, श्री ममलेश्वर, श्री सोमनाथ, श्री भीमाशंकर, श्री मल्लिकार्जुन, श्री विश्वनाथ, श्री महाकालेश्वर, श्री नागेश्वर, श्री रामेश्वर, श्री त्रिंकेश्वर, श्री केदारनाथ, श्री सभी देवताओं माता चारों धाम एक अच्छा लगे। तिकडे सिद्धेश्वर दिसतंय.